आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वे सर्व संगे सकाळ हा कार्यक्रमासाठी तुम्हा सर्व मी स्वागत करीत आहे. आजच्या वचन जाऊया लुका 15 अध्याय त्याचं 8 वचनापासून वाचतो. तसेच अशी कोण स्त्री आहे तिच्या जवळ रुपयांची 10 नाणी असता त्यातून एक नाणे हरवलं तर दिवा पेटून व घर झाडून ते सापडेपर्यंत मन लावून शोध करत राहत नाही का? ते सापडल्यावर ती मैत्रिण्या व शेजाऱ्यांना बोलावून म्हणते, माझ्या हरवलेले नाणे मला सापडले म्हणून माझ्या समोर आनंद करा. त्याप्रमाणे पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतासमोर आनंद होतो हे मी तुम्हाला सांगतो. 10 रुपयाची 10 नाणी त्यातून एक हरवलं म्हणजे हे नाणी किंवा मोती गळ्याच्या हारामध्ये असतो. ती हे हरवलं तर काय नव्हतं आहे ना असं म्हणत नाही. त्या एकासाठी ती दिवा पेटवून आणि घर झाडून घेते. ते सापडपर्यंत सोडत नाही असं नाही. एक तसं देवा म्हणतो तुम्ही त्या एक नाण्यासारखा आहे तरी 9 लोक आहे देवाला येशूला ओळखणारा, पण तुम्ही एक नाणीसारखा तुम्ही बहुमूल्य आहे. तुमचा शोध करत आहे आणि दिवड म्हणजे देवाचे वचन तुम्ही नीतिवचन नीतिसूत्रे 6:23 मध्ये पाहत आहे. वचन दिवट आहे. तसं 19 स्तोत्र संहिता 105 म्हणते, तुझ्या वचन माझ्या पायासाठी दिवट आहे. आज देवाच्या वचनाला ठेवून तुम्ही स्वतःला शोधून पहा. तुम्ही कुठं लपलेलं आहे, कुठे हरवलेलं आहे, तुमच्या मन कुठं भटकून गेलेलं आहे. देव तुम्हाला शोधून येत आहे. तुम्हाला शोधून सापडेपर्यंत तुम्हाला सोडणार नाही. आज तुमच्या दारात आले, तुमच्या घरात आले, तुम्हाला शोधून त्या येशूकडे पाहणार का तुम्ही? येशू तुमच्यासाठी जीव दिलेला परमेश्वर आहे. एकच देव बापा या जगामध्ये येऊन सर्व लोकांसाठी जीव देऊन जिवंत उठला आणि आज तुमच्यासाठी आहे. चला त्याच्याकडे पाहूया. पवित्र देव बापा तुझे आभार मानितो प्रभू. आज सर्व सकाळ बोलत आहे की हरवलेल्या रुपयाच्या एक नाणीच्या मागे एक स्त्री पळत गेली, घर झाडून शोधते तर त्यांना शोधत आहे प्रभू. ते तुला शोधत आहे खरं देवाला पण दाखवत नाही बाहेर, पण तू त्यांना शोधून आलेला आहे. हो प्रभू त्यांच्या मनाशी बोललेला आहे. आता तुझ्याकडे पाहत आहे. खरं देवा मी तुझ्याकडे येत आहे. आता पण लपून बसलेलो आता येशूकडे येत आहे. मला शोधून काढ. माझ्या जीवनामध्ये एक प्रकाश आण, ज्योती आण. त्यांच्या जीवनात ज्योती आण प्रभू. जीवनाला उज्ज्वल कर. येशूच्या नावात मागितो नायक प्रभू राजा. आमीन आणि आमीन. गॉड ब्लेस यू. उद्या सकाळी पुन्हा पाहूया. आमेन.